हॅलो फ्रेंड्स, आज आपण ॲफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस हा नवीन टॉपिक बघणार आहोत. फ्रेंड्स, ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. ठीक आहे. आता आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय ते बघूया. An affirmative sentence gives positive information. ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स हे आपल्याला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देत असतं, म्हणजे होकारार्थी माहिती आपल्याला मिळत असते. अ निगेटिव्ह सेंटेन्स गिव्स निगेटिव्ह इन्फॉर्मेशन. आता निगेटिव्ह सेंटेन्स जे असतं ते आपल्याला निगेटिव्ह इन्फॉर्मेशन देत असतं, म्हणजे नकारार्थी वाक्य आपल्याला नकारार्थी वाक्यातून आपल्याला नकारार्थी माहिती मिळत असते. इट कंटेन्स वर्ड्स ऑफ निगेशन सच ॲज नो, नॉट, नथिंग, नन, नेवर or the short form of not join with the auxiliary verb. बघा, आता निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह माहिती देत असतं, ते बरोबर आहे. आता निगेटिव्ह वाक्य ओळखण्याची एक सोपी पद्धत म्हणजे काय, त्यात कोणते शब्द येत असतात, नकारार्थी शब्द बघा, नो, नॉट, नथिंग, नन, नेवर, किंवा ऑक्झिलरी वर्बला नॉटचा शॉर्ट फॉर्म करून जे वर्ड्स तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल डोंट, कांट, डिडंट, हे जे शब्द वाक्यात आले तर मग ते कोणतं वाक्य असतं, निगेटिव्ह सेंटेन्स असतं, नकारार्थी वाक्य असतं. ठीक आहे. वी कॅन चेंज ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स इंटू निगेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्समध्ये चेंज करू शकतो अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस इंटू ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, आणि निगेटिव्ह सेंटेन्सचं आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये चेंज करू शकतो. परंतु कसं चेंज करू शकतो, त्या वाक्याचा अर्थ न बदलता आपण ॲफर्मेटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं ॲफर्मेटिव्हमध्ये करू शकतो. ठीक आहे. आता ॲफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्ह सेंटेन्समध्ये बघा, चेंजेस इन वर्ड्स ॲज फॉलोइंग. शब्दांमध्ये खालीलप्रमाणे बदल होत असतात. फॉर एक्झाम्पल, आता एव्हरीबडी असेल तर त्याचं नकारार्थी करताना नोबडी होत असतं. एव्हरीवन असेल तर त्याचं एव्हरीवन काढून टाकायचं आणि नो वन वापरायचं असतं. एनीवन असेल तर नो वन, वेनेवर किंवा वेन असेल तिथं नेवर वापरायचं असतं. डाऊटफुल असेल, वाक्य होकारार्थी असेल आणि वाक्यात जर डाऊटफुल हा शब्द असेल तर नकारार्थी करताना नॉट शुअर वापरायचं असतं. फॉर द लास्ट टाईम याऐवजी काय वापरायचं असतं, नेवर अगेन. वाक्यात ऑलवेज किंवा एव्हर यासारखे शब्द असतील तर ते काढून टाकायचे आणि त्याऐवजी नेवर हा शब्द वापरायचा असतो. समटाईम्स असेल तर नॉट ऑलवेज. ओनली असेल तर त्याऐवजी नन बट, नथिंग बट किंवा नॉट बट. आणि हेच आपण अपोजिट करू शकतो. हे होकारार्थीचं नकारार्थी करताना हे शब्द वापरायचे असतात आणि नकारार्थी वाक्यांचं होकारार्थी करताना आपण हे शब्द वापरायचे असतात. आता काही एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे. पहिलं वाक्य बघू, इट इज ट्रू, म्हणजे हे सत्य आहे. आता हे सत्य आहे म्हणजेच आपल्याला याचा अर्थ न बदलता आपल्याला नकारार्थी वाक्य तयार करायचं, म्हणजे हे खोटं नाही आहे. असं वाक्य तयार करताना आपण कसं करायचं बघूया. इट हा सब्जेक्ट घेतला, त्याच्यानंतर ऑक्झिलरी वर्ब इज आहे वाक्यात, तर मग इज पण घेतलेला आहे. वाक्य नकारार्थी करायचं असल्यामुळे वाक्यात आपण नॉट वापरलेला आहे आणि ट्रूच्या अपोजिट वर्ड फॉल्स वापरलेला आहे. मग वाक्य कसं तयार होणार, इट इज नॉट फॉल्स. ठीक आहे. म्हणजे हे सत्य आहे म्हणजे हे खोटे नाही आहे किंवा असत्य नाही आहे. ठीक आहे. दुसरं वाक्य बघूया. दे गो फास्ट, ते वेगात जातात. आता म्हणजे ते स्लो किंवा हळू जात नाही.
मग आता असं वाक्य नकारार्थी वाक्य करायचं असेल तर मग ते काय करायचं, आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा. सब्जेक्ट इथं काय आहे, दे. हां, आता नकारार्थी वाक्य, आता वाक्य कोणत्या काळातलं आहे, वाक्य प्रेझेंट टेन्सचं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. मग आपल्याला ऑक्झिलरी वर्ब कोणाची मदत घ्यावी लागणार आहे, डूची मदत घ्यावी लागणार आहे. आणि त्याच्यानंतर वाक्य नकारार्थी करायचं असल्यामुळे आपल्याला नॉट वापरायचं आहे. मग दे नॉट. आता वर्ब घ्यायचा. वर्ब काय आहे, क्रियापद गो. दे डू नॉट गो. फास्टच्या अपोजिट वर्ड आपल्याला स्लो घ्यायचा आहे. हां, मग दे डू नॉट गो स्लो, म्हणजे ते वेगात जातात, म्हणजे ते हळू जात नाही. आता तिसरं वाक्य बघूया. इट इज इझी. हे सोपं आहे. मग आपल्याला हे कठीण नाही आहे असं वाक्य करायचं असेल तर मग कसं करणार आपण बघूया. सब्जेक्ट काय आहे, इट. ऑक्झिलरी वर्ब वाक्यात आहे इज. इज पण घेतला. वाक्य नकारार्थी करायचं असल्यामुळे नॉट वापरलेला आहे, बरोबर. आणि इझीच्या अपोजिट वर्ड आपण डिफिकल्ट वापरलेलं आहे. मग वाक्य कसं तयार होणार, इट इज नॉट डिफिकल्ट. ठीक आहे. चौथं वाक्य बघूया. ही ऑलवेज अटेंडेड टू द पुअर. तो नेहमी गरिबांसाठी अटेंड राहायचा किंवा गरिबांचा तो नेहमी विचार करायचा. म्हणजे तो गरिबांना कधीही निग्लेक्ट करायचा नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा नाही. हां, मग कसं वाक्य तयार होणार, ही घेतला. आता ऑलवेज असल्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचं अपोजिट वर्ड नेवर. आणि अटेंडेड ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, निग्लेक्टेड टू द पुअर. ठीक आहे. मग वाक्य कसं तयार होणार, ही नेवर निग्लेक्टेड टू द पुअर. पाचवं वाक्य बघूया. आय एम अ सिंगल. हां, आता मी एकटा आहे, म्हणजे मी मॅरिड नाही आहे. मग कसं वाक्य तयार होणार, सब्जेक्ट घेतला आय, ऑक्झिलरी वर्ब ॲम. नकारार्थी वाक्य करायचं असल्यामुळे नॉट वापरलेला आहे. आणि सिंगलच्या अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द काय आहे, मॅरिड. मग वाक्य तयार होणार, आय एम नॉट मॅरिड. बघा पुढचं वाक्य 6. ओनली अ हँडफुल ऑफ पीपल वेअर लेफ्ट. अगदी मूठभर लोक, म्हणजे अगदी थोडे लोक सोडून गेले. नन बट अ हँडफुल ऑफ पीपल वेअर लेफ्ट. आता ओनली ऐवजी आपण काय घेतलेलं आहे, नन घेतलेलं, नन बट घेतलेलं आहे. आणि पुढचं वाक्य जसं तसं घेतलेलं आहे. 7वं वाक्य बघूया. राम इज ॲज टॉल ॲज कृष्णा. राम हा कृष्णासारखाच कसा आहे, उंच आहे. हे पॉझिटिव्ह डिग्री आहे, बरोबर. आता पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह करताना ती नेहमी काय होत असते, निगेटिव्ह होत असते. ठीक आहे. आता मग वाक्य कसं तयार होणार, कृष्णा इज नॉट टॉलर दॅन राम. म्हणजे कृष्णा हा रामपेक्षा उंच नाही आहे. ठीक आहे. 8वं वाक्य बघूया. ऑल लिव्हिंग थिंग्स डाय विदाउट वॉटर. सर्व सजीव गोष्टी या पाण्याशिवाय मरतात. म्हणजे कोणतीच सजीव गोष्टी या पाण्याशिवाय जगू शकत नाही. हां, ऑल ऐवजी आपण काय घेतलं आहे, नो. मग सब्जेक्ट काय, लिव्हिंग थिंग्स. डायच्या अपोजिट आपण काय घेतलं आहे, सर्वाइव्स विदाउट वॉटर. मग वाक्य कसं तयार होणार, नो लिव्हिंग थिंग्स सर्वाइव्स विदाउट वॉटर. बघा 9वं वाक्य बघूया. ॲज सून ॲज ही सॉ द गोट, कॉमा ही जम्प विथ जॉय. आता वाक्यात ॲज सून ॲज असेल त्याऐवजी आपल्याला नकारार्थी वाक्य करताना नो सुनर घ्यायचं असतं. बघा आता नो सुनर वापरताना पाहिलं आहे आपण, वाक्य कोणत्या काळातलं आधी ते बघून घ्यायचं. वाक्यात ऑक्झिलरी वर्ब आहे का ते पण बघून घ्यायचं. मग आता वाक्यात ऑक्झिलरी वर्ब नाही आहे आणि वाक्य हे भूतकाळी आहे,
मग आपण ॲज सून ॲज ऐवजी नो सूनर वापरलेला आहे. वाक्यात सॉ असल्यामुळे कोणाची मदत घेतलेली आहे, डीडची मदत घेतलेली आहे. डीड हे सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वाक्यातला सब्जेक्ट ही आहे. डीड घेतलेलं असल्यामुळे सॉचं मेन वर्ब मूळ क्रियापद काय घेतलं आहे, सी घेतलेलं आहे. मग नो सूनर डीड ही सी द गोट, कॉमा काढून टाकला. मग दॅन वापरायचं आहे ही, आणि मग दुसरं वाक्य जसं तसं लिहायचं आहे. मग ही जम्प विथ जॉय. मग कसं वाक्य तयार होणार, नो सूनर डीड ही सी द गोट दॅन ही जम्प विथ जॉय. ठीक आहे. 10वं वाक्य बघूया. एव्हरीवन वॉज हॅपी. प्रत्येक जण आनंदी होता. प्रत्येक जण आनंदी होतं म्हणजे काय, कोणीच दुःखी नव्हतं. बघा मग कसं वाक्य तयार होणार, एव्हरीवन ऐवजी काय घ्यायचं आपल्याला, नो वन घ्यायचंय. नो वन ऑक्झिलरी वर्ब घेतलं वॉज, आणि हॅपीच्या अपोजिट वर्ड घेतलंय अनहॅपी. मग वाक्य कसं तयार होणार, नो वन वॉज अनहॅपी. ठीक आहे. या पद्धतीने आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सपासून निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार करायचे हे अगदी सोप्या पद्धतीने शिकलेलो आहोत. बघा आता निगेटिव्ह इंटू ॲफर्मेटिव्ह. आता नकारार्थी वाक्यापासून होकारार्थी वाक्य कसं तयार करायचं हे बघूया. आता काही असे शब्द असतात की ते शब्द काढून आपल्याला होकारार्थी शब्द घ्यायचे असतात. बघा डोंट असेल तर फेल टू करायचं, डझंट असेल तर फेल्स टू करायचं, डिडंट किंवा कुडंट वाक्यात असेल त्याऐवजी फेल टू करायचं, आणि उडंट असेल तर रिफ्यूज टू घ्यायचं आहे. उडंट काढून टाकायचं आणि रिफ्यूज टू हे शब्द घ्यायचे आहे. आता वाक्यांच्या स्वरूपात बघूया. बघा आय एम नॉट युअर एनिमी. मी तुझा शत्रू नाही आहे. म्हणजेच काय म्हणायचं आहे, मी तुझा मित्र आहे. मग कसं वाक्य तयार होणार, आता वाक्य नकारार्थीचं होकारार्थी करायचं. म्हणजे निगेटिव्हचं ॲफर्मेटिव्ह करताना वाक्यातला नॉट हा शब्द आहे, नकारार्थी जे शब्द असतात ते काढून टाकायचे असतात. मग सब्जेक्ट घेतला आय, ऑक्झिलरी वर्ब घेतला ॲम, नॉट हा काढून टाकला, युअर. आता एनिमी या शब्दाऐवजी म्हणजे या शब्दाचा अपोजिट वर्ड काय आहे, फ्रेंड. मग त्याचा अपोजिट वर्ड फ्रेंड घेतलेला आहे. मग वाक्य कसं तयार होणार, आय एम युअर फ्रेंड. म्हणजे आय एम नॉट युअर एनिमी, मी तुझा शत्रू नाही आहे तर मी तुझा मित्र आहे. ठीक आहे. दुसरं वाक्य बघूया. गोपाल वॉज नॉट थिन. गोपाल बारीक नव्हता. म्हणजे गोपाल कसा होता, जाड होता. मग वाक्य कसं तयार होणार, बघा सब्जेक्ट घेतला गोपाल, ऑक्झिलरी वर्ब कोणता आहे, वॉज. वॉज घेतलेला आहे, नॉट काढून टाकलं, आणि थिनच्या अपोजिट वर्ड आपण घेतलं फॅट. मग कसं वाक्य तयार होईल, गोपाल वॉज फॅट. ठीक आहे. तिसरं वाक्य बघूया. शी डिड नॉट लाईक द आयडिया. तिला ती कल्पना आवडली नव्हती. मग आता वाक्य होकारार्थी करताना काय करायचं आहे, डिड नॉटच्या अपोजिट वर्ड डिसलाईक घ्यायचं आहे. मग सब्जेक्ट घेतला शी, डिड नॉट लाईक ऐवजी आपण डिसलाईक घेतलेला आहे, आणि द आयडिया. मग वाक्य कसं तयार होणार, शी डिसलाईक द आयडिया. चौथं वाक्य बघूया. हर मदर डज नॉट अंडरस्टँड हर. बघा तिची आई तिला समजू शकत नाही. बघा मग कसं वाक्य तयार होईल की तिची आई तिला समजण्यास असमर्थ आहे. मग वाक्य कसं तयार होणार, सब्जेक्ट काय आहे इथं, हर मदर. हर मदर घेतलं, डज नॉट ऐवजी काय घ्यायचं आपल्याला, फेल्स टू अंडरस्टँड हर. म्हणजे तिची आई तिला समजू शकत नाही, म्हणजेच तिची आई तिला समजण्यास असमर्थ आहे. ठीक आहे.
5वं वाक्य बघूया. आय हॅव नेवर फेल्ड. मी कधीही अयशस्वी होत नाही किंवा मी कधी अयशस्वी झालेलो नाही आहे. बरोबर. आन्सर काय येणार? मी नेहमी यशस्वी होतो किंवा मी नेहमी यशस्वी असतो. बघा आन्सर कसं येणार? सब्जेक्ट घेतला आय, त्याच्यानंतर ऑक्झिलरी टू हॅवचं रूप आहे हॅव, नेवरच्या अपोजिट वर्ड घेतला ऑलवेज आणि फेल्डच्या अपोजिट वर्ड घेतला सक्सिडेड. मग वाक्य कसं तयार होणार? आय हॅव ऑलवेज सक्सिडेड. ठीक आहे फ्रेंड्स, या पद्धतीने आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सपासून निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करायचं आणि निगेटिव्ह सेंटेन्सपासून ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार करायचे हे आपण इथं अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाहिलेलं आहे. फ्रेंड्स, प्रॅक्टिस करा. अतिशय सोपा टॉपिक आहे आणि ग्रामरच्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक आहे.